श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. आज आपण चाललेलो आहोत काळूबाईच्या दर्शनासाठी आणि आपण सुरुवातीचा प्रवास केला हा बसने, त्यानंतरचा प्रवास मेट्रोने आणि आत्ता आपण आलेलो आहोत बाईकवरती. बाईक थ्रूच आपण हा सर्व आई मांढरदेवीचा प्रवास करणार आहोत. आणि वातावरण पाहू शकता, खूप सुंदर असं वातावरण आहे आणि ऊन पण आहे, ऊन भरपूर आहे, पण थोडीफार आज आपण म्हणतो ना आभाळ आलेलं आहे, त्याच्यामुळं उन्हाची कमतरता आहे. पण ठीक आहे, वातावरण सुंदर आहे, प्रवासही छान आहे. आमची खूप दिवसापासूनची इच्छा होती की आई काळूबाईला यायचं, मांढरदेवीला यायचं. पण कसं आहे, आपली इच्छा असून फक्त उपयोग नसतो, तर आई काळूबाईनेही आपल्याला बोलवणं तितकंच गरजेचं असतं. आणि ज्यावेळेस आई काळूबाई आपल्याला बोलवते त्यावेळेस आपली इच्छा असू नसू, आपल्याकडे पैसा असू नसू, पैसा वगैरे काहीच मॅटर करत नाही. फक्त आईने आपल्याला बोलवलं की आपण निश्चित त्या ठिकाणी जातो. हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. कारण कसं आहे, आपली पॉझिटिव्हिटी, आपल्या मनाची आपली मानसिकता, त्याचप्रमाणे आपली जी काही नीतिमत्ता आहे ती नीतिमत्ता आपली किती चांगली आहे यावरती डिपेंड असतं की आई काळूबाई असो किंवा कोणतीही देवी देवता असतो, ज्या देवी देवतेला तुम्ही मानता ती देवी देवता आपल्याला बोलवत असते. हे पहा, आणि इकडचं वातावरण इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे की बस रे बस. मध्ये मध्ये छान अशा छोट्या छोट्या नद्या लागत आहे, सुंदर असं वातावरण आहे. आणि इकडचा भाग एवढा म्हणावासा सधन असं आपण नाही म्हणू शकत, कारण कसं आहे, छोटी छोटी क्षेत्र आहेत, परंतु सर्व काही आपण म्हणतो ना भुरकट असं रान आहे इकडचं. आणि इकडं जे आपण म्हणतो डोंगर रांगांचं प्रमाण जास्त आहे आणि मुरमाड जमिनी जास्त आहेत, त्याच्यामुळे इकडं शेती वगैरे जर पाहण्यात जर आलं तर नाही, खूपच कमी प्रमाणामध्ये आहे. इकडं मोस्ट ऑफ ज्यावेळेस आपण पावसाळ्यामध्ये येतो त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं भाताची शेती जास्त प्रमाणामध्ये इकडं होते. त्याचप्रमाणे करवंदाच्या जाळ्या वगैरे हे सर्व काही आहे. आणि पौष महिन्यामध्ये तर आई काळूबाईच्या इकडं आल्याच्या नंतरनं खूप छान पाहायला भेटतं. मी लहानपण म्हणजे मला आठवत नाही तेव्हापासून मी आई काळूबाईला येत आहे, म्हणजे मला आठवतही नाही की मी कधीपासून येत आहे. माझे मामाचे बाबा वगैरे आहेत ना, ते घेऊन यायचे. म्हणजे मामाचे बाबा आहेत त्यांचे मेहुणे, त्यांच्या मामाचा मुलगा, त्यांच्याकडे देवी आई काळूबाईचं मंदिर होतं. मग ते दर पौष महिन्यामध्ये दरवर्षी आई काळूबाईला यायचे. मग ते असं सीटं वगैरे काढायचे. मग त्या थ्रू मग बाबांबरोबर आम्हीही यायचो, मी माझी भावंडं वगैरे आम्ही असायचो. पण खूप मजा यायची. आम्ही इकडं आल्याच्या नंतर ना मग इथे थांबून मग ते पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे सर्व असायचा. पहाटे रात्री निघायचो आणि मग पहाटे येऊन मग इथे म्हणजे पहाटे इथं पोचायचो. इथं पोचल्याच्या नंतर ना मग आंघोळी, देवीचं पहाटेची काकड आरती वगैरे असायची. त्यानंतर पोळीचा नैवेद्य, पोळीचा स्वयंपाक वगैरे असायचा. खूप छान असं असायचं. आणि पहा, असे व्लॉग तुम्हाला पाहायला आवडतील का हेही मला कमेंट्समध्ये सांगा. त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओ हा खूप छान आणि खूप आनंददायी असा व्हिडिओ होणार आहे. कारण कसं आहे, मी ते व्लॉग बनवायला खूप मेहनत लागते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मोटिवेशनल व्हिडिओला पण लागते, नाही असं नाही, पण मोटिवेशनल व्हिडिओ जे आहेत ते मी घरात बसून बनवते. परंतु बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवायचं, बाहेरचे व्लॉग तुम्हाला दाखवायचे म्हणलं खूप मेहनत लागते. आणि आत्ता आम्ही बाईकवरती प्रवास करून इथपर्यंत आलेलो आहोत, तुम्हाला माहिती आहे. आणि खूप अंतर आहे, जवळजवळ 100-125 किलोमीटर आम्ही आलो आहोत. आणि त्या म्हणजे बाईकवरती आणि त्यापूर्वीचा जो प्रवास आहे तो मेट्रोने आणि त्यानंतर बसने वगैरे असा केलेला आहे. तर तो सर्व प्रवास धरून 200-250 किलोमीटर नाही तर मॅक्झिमम 300-350 किलोमीटरचा आमचा प्रवास झाला असेल इथपर्यंत. ते फक्त आणि फक्त आईने बोलवलं म्हणून आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला मला नवीन काहीतरी दाखवायचं होतं म्हणून मी इथं आलेले आहे. आता ही ढग किती छान दिसत आहेत. त्याचप्रमाणे इतका उन्हाळा असूनसुद्धा झाडांची पालवी गळालेली आहे आणि काही झाडांना नवीन पालवी फुटलेली आहे. आपलं जीवनही असंच आहे, झाडांप्रमाणेच आहे पहा. आणि झाडांप्रमाणे जर आपलं जीवन जर मानलं ना तर खरंच आपलं जीवन खरंच खूप सुखी आहे. परंतु आपण जर झाडाप्रमाणे वागलो नाही ना, आपलं जीवन खूप अवघड आहे. आपण म्हणतो ना की बाबा जीवन किती अवघड आहे, जीवनामध्ये किती कष्ट आहेत. काही आपण लोक पाहतो की
थोडं टेन्शन आलं, काही झालं की लगेच आत्महत्या करा किंवा डिप्रेशनमध्ये जा, हे प्रकार आपण खूप पाहतो. पण हे करायची गरज नाही. जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये असता, जेव्हा तुम्हाला मानसिक ताण येतो, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की बाबा आता काही राहिलं नाही, मीच का कष्ट करायचं, मलाच का कष्ट, त्यावेळेस निश्चित घराच्या बाहेर पडा. जिथे कुठे एखादं मंदिर असेल, जिथे एकदम शांततेचं वातावरण असेल, भले तुमचं शेत असो, तुमच्या घराच्या जवळपासचं वातावरण असेल, तेथे जाऊन बसा. तेथे जाऊन तुम्ही एकदम शांत दीर्घ श्वास घ्या, सोडा वगैरे. एखादं मंदिर असेल तेथे जाऊन नामस्मरण करा. त्याचप्रमाणे आपले स्वामी केंद्र तर आहेतच. तेथे जाऊन जरी तुम्ही नामस्मरण जरी करत बसले, तारक मंत्राचं पठण जरी केलं, तरी पण खूप छान, खूप शांती तुम्हाला भेटेल. आणि तुम्हाला सांगू का हो, जीवन एकदाच भेटतं माणसाला. जीवन हे एकदाच आहे. आणि जीवन पहा, जीवन एकदाच आहे, मनुष्य जन्म एकदाच आहे. हा मनुष्य जन्मात आपण आलेलो आहोत, तर निश्चित मनुष्य जन्मामध्ये काहीतरी नवीन करायचं आहे, ना की तो आपल्याला रडत कडत जगायचा आहे. जीवन कधीच रडत कडत जगू नका. जीवन हे ऊन सावलीचा खेळ आहे. आज दुःख आहे तर उद्या सावली, आज सावलीप्रमाणे सुखही येणार आहे. पहा, आज ऊन आहे तर नंतरनं सावलीही येणार आहे. उन्हाळा खूप कडक पडतो, खूप कडक पडतो उन्हाळा. आपण पाहिलेला आहे, उन्हाळा भरपूर कडक असतो. पण त्याच्यानंतरनं उन्हाळा गेला की पावसाळा येतो. पावसाळा शमला की त्यानंतरनं लगेच आपण पाहतो की थंडीचे दिवस येतात. म्हणजे जीवनही तसंच आहे हो. जीवनामध्ये चढ उतार हे येत राहतात. आणि जीवनामध्ये चढ उतार जर आले तरच माणसाला जीवनाची किंमत कळते. आज तुमचे दाजी मला इथं घेऊन आलेले आहेत. माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती. आणि तुम्ही म्हणाल की काय बाबा ताई दाजीला ताई घेऊन येतात म्हणून ताई म्हणतीये का फिरा, हे करा, ते करा. फिरण्यासाठी पण पैसा हे लागतं. नाही, मी असं नाही म्हणत की तुम्ही लांब लांबच्या ठिकाणी देवदर्शनाला जा किंवा लांबच जा, भरपूर पैसाच खर्च करून. काहीच गरज नाही. तुमच्या मनामध्ये देव ठेवा. तुमच्या जवळपास जिथे कुठे मंदिर आहे तिथे जा. तिथे जाऊन नामस्मरण करा. आईला साकडं टाका. जे काही तुमचं दुःख आहे ते आईपाशी व्यक्त करा, स्वामी आईपाशी करा. ज्या देवतेला मानतात त्या देवतेपाशी करा. पहा, माणूस हा असा आहे की आपण ज्यावेळेस आपलं दुःख इतरांना सांगायला जातो, तो आपण म्हणतो हा माझा जवळचा, तो माझा जवळचा, हा माझा फ्रेंड, हा माझा रिलेटिव्ह, आपण असं म्हणतो. पण तसं नसतं. पहा, तो व्यक्ती आपल्यासमोर रडून ऐकतो, पण आपण 4 पावलं पुढं जर निघून गेलो ना, की ती व्यक्ती आपण जे सांगितलेलं आहे ते हसून इतरांना सांगत असते, आपली मजाक उडवत असते. त्यापेक्षा आपलं जे दुःख आहे, आपला जो काही प्रॉब्लेम आहे तो देवी देवतांना सांगा. पहा, कोणताही देवी देवता असो, तुम्ही सांगितलेला प्रॉब्लेम तो इतरांना सांगणार आहे का नाही, तो तुमच्यावरती हसणार आहे का नाही. उलट तुम्हाला मनशांती इतकी भेटेल, तुम्हाला सुख समाधान इतकं लाभेल की तुम्ही स्वतः म्हणाल की हो ताई, आम्ही हे पूर्वीच करायला हवं होतं. का तर अनुभवाचे बोल आहेत. आपण पहा, आपण ज्यावेळेस टेन्शनमध्ये असतो त्यावेळेस आपण आपले मित्रपरिवार असतो किंवा आपले रिलेटिव्ह असतो, त्यांना फोन वगैरे करतो, त्यांना सांगतो की बाबा रे माझ्या बाबतीत हे घडलं, माझ्या बाबतीत ते घडलं, मी ह्या प्रॉब्लेममध्ये आहे, मी त्या प्रॉब्लेममध्ये आहे, असं आपण सांगत असतो. आणि तो व्यक्तीही आपल्यासमोर खूप रडून ऐकतो, जसे की त्याला आपल्याबद्दल खूप सहानुभूती आहे. आणि आपण 4 पावलं पुढं जाऊ द्या बरं की लगेच तसं चालू होतं, हे यांचं काय, यांचं रडगाणंच आहे, हे यांचं चालूच असतं. त्यापेक्षा मी तर तुम्हाला म्हणेल की नाही, कुणासारखं नाही, नदीसारखं जागा, नदीसारखं जागा, जिकडे वळण भेटेल तिकडे चालत चला. कारण आपण ज्यावेळेस पाऊल टाकू त्यावेळेसच आपल्याला रस्ता सापडणार आहे, त्यावेळेसच आपल्याला मार्ग सापडणार आहे. ना की घरात बसले, हातावर हात देऊन बसले आणि मग नाही कष्ट केलं तरी पण भगवंत तुम्हाला आणून देणार आहे, असं कधीच होत नाही. कोणतीही गोष्ट जर करायची जर म्हटली, कोणतंही तुम्हाला यश हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला हातमाय मारणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्हाला प्रयत्नही करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला यश भेटणार आहे, तरच तुम्हाला सुख समाधान सर्व काही भेटणार आहे. पहा, आपण म्हणतो ना मी एवढं देवधर्म करतो, मी एवढा देवदेव करतो, मी तेवढं देवदेव करतो, मग देव बाबा मलाच का नाही पावत. आणि तो व्यक्ती तर नास्तिक आहे, त्याला का बरं पावतो. त्याचंही कारण असं असतं की प्रत्येकाचे कर्म, प्रत्येकाचे प्रारब्ध यावरती डिपेंड असतं की त्याला भगवंत किती वेळेस पावतो किंवा किती वेळाने त्याला त्या गोष्टीचं फळ भेटतं की काय भेटतं. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच असतं की कसं आहे, आपल्या मानण्यावरती देव आहे, मानला तर देव असतो, नाही तर तो दगड असतो असं म्हणतात. पण मी तर म्हणेल की नाही, तुम्ही देवच म्हणा. देव जर मानला तर निश्चित तुम्हाला देव दिसणार आहे. तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा, निश्चित तुमचं सर्व काही छानच होणार आहे. आता येथीलच मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस मी गडावरती आल्याच्या नंतरनं इथं मी हँडिकॅप आहे, तुम्हाला माहिती आहे, तर मी हँडिकॅपचा पास वगैरे त्यांना दाखवला, तर त्यांचं म्हणणं असं आलं की आम्हाला शासनाकडनं निधी भेटत नाही, ज्या काही सुधारणा आहेत त्या आम्ही
वैयक्तिक करतो, त्यामुळे पासावरती दर्शन आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की देव म्हणत नाही हो तुम्हाला लूटमार करा, किंवा देव म्हणत नाही की तुम्हाला जे काही भोळे भाबडे भक्त आहेत, भाविक आहेत, त्यांच्याकडनं पैसे घ्या, हे करा ते करा. नाही, ही ह्या लोकांची नीतिमत्ता झालेली आहे, हे या लोकांचे विचार झालेले आहे. आणि आपण कुणाचेही विचार किंवा कुणाची नीतिमत्ता, कुणाचाही स्वभाव बदलू शकत नाही. पहा, आपण म्हणतो पूर्वीचे लोकसुद्धा म्हणायची की तुम्ही एखाद्याला कितीही बदलायचा प्रयत्न करा, ती व्यक्ती बदलू शकत नाही. कारण कुत्र्याचं शेपूट हे वाकडं ते वाकडं असतं, त्याला तुम्ही किती सोन्याच्या बांबूत घाला, कशातही घाला, लोखंडाच्या घाला, तरी ते वाकडं ते वाकडं राहतं. सांगण्याचं तात्पर्य फक्त असं की आपण कुणाला सुधारायला बसलेलो नाही, काही घेणं देणं नसतं. फक्त सांगण्याचं तात्पर्य एवढं की जे जीवन आहे ते जीवन आनंदाने जगा. कधीही कुणालाही म्हणजे आपण म्हणतो ना, शिव्या, श्राप, तळताट वगैरे देऊ नका. कधीही विनाकारण कुणाच्याही संसारामध्ये ढवळाढवळ करू नका. जीवन खूप सुंदर आहे, खूप छान जीवन जगा. आणि हा जो व्हिडिओ आहे हा कदाचित तुम्हाला थोडासा मागे पुढे येईल. शुक्रवार आहे, शुक्रवारच्या दिवशीच आपण एकदा आई काळवायला आलेलो आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित शनिवारी किंवा रविवारीसुद्धा पडू शकतो. पण तुम्ही आपले यूट्यूब आहे, त्याचप्रमाणे फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, तिथेही भरभरून सपोर्ट करत चला. ज्यांना कुणाला भेटायचं आहे तेही भेटू शकता. मी FB सुद्धा पोस्ट टाकली होती, इंस्टावरतीही टाकणार आहे. त्यानंतर ना आपण जेजुरीला सुद्धा जाणार आहोत, तेथे सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत. आणि हे व्लॉग फक्त आणि फक्त तुमच्यासाठी, तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्यासाठी आहेत. त्यामुळे भरभरून असा प्रतिसाद देत चला, भरभरून असं सपोर्ट करत चला, जेणेकरून काय होतं की आम्हालाही नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला छान वाटतात. कारण कसं आहे, एवढा ऊन वारा सर्व काही आहे आणि गाडीवरती प्रवास करणं सोपं नाही, कारण खूप लांबचा प्रवास आहे खूप. आणि तुम्ही पाहिलं असेल की जे काही रस्ते आहेत ते रस्ते काही ठिकाणी चांगले आहेत, काही ठिकाणी रस्ते खूप खराब आहेत. की गाडी ज्या मोठ्या गाड्या आहेत, लालपरी वगैरे आहे किंवा 4 व्हीलर आहे, त्यासुद्धा गाड्या रस्ता चढत नाहीत, घाटामध्ये त्यासुद्धा गाड्या रिटर्नला येतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की आम्ही बाईकवरती प्रवास करते, नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. आणि म्हणून होता होईल तितके व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला. जे कोणी येणार आहात त्यांनी पण कमेंट्समध्ये सांगा, जे जवळपासचे असतील त्यांनी कमेंट्समध्ये सांगा की काय आहे. आणि सांगण्याचं तात्पर्य असं की आई काळूबाई ही जी आहे ही खूप सत्वाला पावणारी देवी आहे, नवसाला पावणारी देवी आहे. आणि अनुभव म्हणजे खूप आहेत, जर सांगायला गेलं तर खूप आहे. मी इतर व्हिडिओ थ्रूसुद्धा तुम्हाला माझे अनुभव सांगेल की आई काळूबाई म्हणजे खरंच नवसाला पावणारी देवी आहे. मागं जो इन्सिडेंट झाला होता, इथं पूर्ण झाडं वगैरे जळून गेली होती, सर्व काही झालं होतं. पण इथे जे आई काळूबाईच्या जवळ शेजारी बाहेरच जे अंगणामध्ये झाडं आहे ते जसून तसं आहे, मोठमोठी दुकाने हे ते सर्व काही जळून खाक झालं होतं. पण नाही, श्रद्धा ठेवलं तर सर्व काही होणार आहे. आणि जे काही झालं त्यावेळेस तो प्रसंग खूप वेगळा होता, त्याची कारणे खूप वेगळी होती, लोकांनी त्यावरती खूप भाकीतही हे केली. पण ते तसलं काही नव्हतं. सांगण्याचं तात्पर्य असं की श्रद्धा ठेवा, निश्चित तुम्हाला त्याची अनुभूती मिळणार आहे. मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा, निश्चित तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. आणि कधीही कुठे जरी गेलात, कुठेही जायचं जरी म्हणलं तर फक्त फिरणं हा उद्देश ठरवून जाऊ नका. तर मनामध्ये भाव ठेवून जा की बाबा मी देवी देवतांना चाललेलो आहोत, तर निश्चित माझं सर्व काही छान करणार आहे देवी देवता, आणि म्हणून चाललेलो आहोत. आता इथे पहा, आम्ही थांबलो होतो नाश्ता करण्यासाठी, कारण सकाळी फक्त चहा बिस्किट वगैरे खाऊन निघालो होतो आणि खूप भूक वगैरे लागली होती, म्हणून इथे थांबलो होतो. पायांना अक्षरशः क्रॅम्प येत होते, कारण खूप लांबचा प्रवास झाला. दाजींचे सुद्धा पायाला क्रॅम्प वगैरे होते, आस्ताच्या सुद्धा. आणि बाईकवरती सोपं नाही, खूप लांबचं पडतं. दाजी तर मला बोलत होते की बाईकवरती नको, आपण STने वगैरे जाऊ किंवा बसने वगैरे जाऊ किंवा ट्रेनने वगैरे. तर मी त्यांना काय बोललं की नाही, तसं जर गेलं तर आपल्याला व्हिडिओ वगैरे काढता येत नाही, आपल्याला भाऊ बहिणींना नवनवीन सर्व काही दाखवायचं आहे, ते दाखवता येणार नाही, मग आपण बाईकवरती जाऊ. तर इथे थांबलो नाश्ता करण्यासाठी. इथे थांबल्याच्या नंतरनं त्या हॉटेलमधील एक वेटर बाहेर आल्याच्या नंतरनं त्याने खूप म्हणजे काहीतरी खाल्ल्या असेल XYZ, तर खूप खराब प्रकारे तिथे म्हणजे गुळणी मारली, तर ते पाहुणं अक्षरशः उंदळलं झालं. त्यानंतरनं त्यांना म्हणलं नको, इथं नको नाश्ता करायला, थोडंसं पुढं जाऊन नाश्ता करूया. मग थोडं पुढं गेलो तर 1-2 दादांना विचारलं की ते नाश्ता कुठे छान भेटेल, मिसळ वगैरे असेल नाही का. आता पुणं जर म्हटलं तर पुण्यामध्ये मिसळ छान भेटते, तर म्हणून म्हणलं की मिसळ कुठे छान भेटेल. त्यांनी 1-2 आम्हाला दुकानांची नावे सांगितली, तेथे आम्ही गेलो. भरपूर गेल्याच्या नंतरनं
विचारत गेल्याच्यानंतर जे पहिलं नाव सांगितलं त्या ठिकाणी गेलो तर तिथं त्या ओनरच नव्हता, ते हॉटेलच बंद होतं. म्हणजे भोरमध्ये आम्ही विचारलं तर तिथे बंद होतं. त्यानंतर त्यांनी तिथले शेजारचे त्यांना विचारलं, त्यांनी दुसऱ्या हॉटेलचं नाव सांगितलं. दुसऱ्या हॉटेलचं नाव सांगितल्यानंतरनं पण तेही बंद होतं. इथं खूप सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू उभा केलेला होता, पुतळा उभा केलेला होता, खूप सुंदर असं. आणि खरंच ज्यावेळेस महाराजांना आपण पाहतो, राजा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना पाहतो त्यावेळेस खरंच असं म्हणजे खूप भरून येतं. खूप म्हणजे एक वेगळीच एनर्जी मनामध्ये शरीरामध्ये सामावलेली आपल्याला दिसते. नवीनच ऊर्जा मनामध्ये येते. ज्यावेळेस पूर्ण आपण थकलेला असतो त्यावेळेस फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जे एवढं जरी म्हटलं तरी पण असं नवीन ऊर्जा येते. की जसं आपण म्हणतो ना की पूर्वीच्या काळी महाराजांचे मावळे त्यांच्यामध्ये इतकी ताकद कुठून यायची, इतकी ऊर्जा कुठून यायची, तर ती फक्त आणि फक्त जे महाराज त्यांच्यासोबत होते, जे महाराजांचे बोल होते, त्या महाराजांच्या बोलावरती हे पूर्ण मावळे त्यांचं जीव देण्यासही तयार असायचे, लढाया करण्यासही तयार असायचं. सांगण्याचं तात्पर्य असं की फक्त गाईड करणारं जर व्यवस्थित असेल, तुम्हाला दिशा देणारं जर व्यवस्थित असेल तर निश्चित तुमचं जीवन हे सरळरित्या चालून जातं, सरळरित्या. तेथे मग कितीही दुश्मन आले, कितीही कट्टर दुश्मन, कितीही कट्टर कोणी जरी आलं तरी तुमचं काहीच बिघडवू शकत नाही. आता शेवट आम्हाला नाश्ता तर कुठेच नाही भेटला. आम्ही तसेच बाईकवरती पुढे चालत आलो, कारण कुठेच नाही. पुढे आल्याच्या नंतर हे पाहू शकता पूर्ण घाट, पूर्ण डोंगर दऱ्या वगैरे हेच लागलं. आम्हाला कुठेच काही नाही भेटलं. मग तसंच आलो निघून. तर पहा पूर्ण घाट, आणि घाट पण लागला. तर दाजी बोलत होते, तुला बोललेलं थांब म्हणून आपण नाश्ता केला असं. त्यांना मला नाही, पुढे जाऊन करू. पुढे आल्याच्यानंतर भरपूर पुढे आल्याच्यानंतर पुन्हा एक टपरी दिसली तर तेथे दाजी बोलले इथे नाश्ता करू. म्हणलं नको, कारण तिथं क्लिनिंग नाही मला आवडली, म्हणून म्हणलं नाही नको, इथं नाही नाश्ता करायचा, पुढे जाऊया. पुढे म्हणता अक्षरशः असा घाट लागला की किती 4 ते 5 किलोमीटरचा घाट असेल, आहे ना, 4 ते 5 किलोमीटरचा घाट असेल. पण रस्ता इतका डेंजर होता, इतका बेकार रस्ता होता की त्या रस्त्याने आम्हाला असं वाटत होतं 4 ते 5 किलोमीटर नाही, अक्षरशः 15-20 किलोमीटरचा रस्ता आम्हाला काटायचा आहे असं आम्हाला वाटत होतं. इतका भयंकर, इतका बेकार रस्ता लागला होता. सुरुवातीचा रस्ता छान होता, त्याची मी फास्ट गाडी घेतली, पटपट निघून आलो. पण मधला पॅच आमच्याच्याने आवरतच नव्हता. आणि हे पहा डोंगर वगैरे तुम्ही पाहू शकता, किती म्हणजे निसर्गाची देणगी, म्हणजे निसर्गाची जे काही आहे ते समजतच नाही. आणि ते उलगडणारी म्हणजे कलाकृती नाही, भगवंतानी जे काही बनवलेलं आहे ना, खूप विचारपूर्वक बनवलेलं आहे. पहा प्रत्येक माणूस वेगळा आहे. हे पहा इथं मी बोलत होते, मी आवाज म्यूट याच्यासाठी केलेला आहे का तर माईक नव्हता आपल्याकडे, माईक काही मी घेऊन आलेली नव्हती. आणि जे मी बोलत होते ते सर्व हे होत होतं, गाडीचा आवाजच जास्त खडबड होत होता, म्हणून म्यूट केलं. मी तर म्हणत होते की अरे नक्की रस्त्यात खड्डे आहेत का, खड्ड्यात रस्ते आहेत काही कळत नाही. आणि मध्येच मग आम्हाला उतरावं लागलं असताना मला, कारण गाडी चढतच नव्हती आमची. आणि मग थोडंसं चालत गेलो आणि थोडंसं थांबलो, मग एका झाडाच्या तिथे थांबलो. आणि त्यानंतर मग थोडं पुढं गेल्यानंतर दाजी बोलले आता बसा थोडंसं, म्हणजे 5-10 मिनटं थांबलो तिथं. आणि काही नाही, फक्त बिस्किट पाणी वगैरे होतं हेच फक्त खाल्लं आणि गाडीवरती निघून आलो. तिथून पुढे आल्याच्यानंतर आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट आपल्याला नाही भेटली, आता नाश्ता नाही भेटला ठीक आहे, पण पुढं आल्याच्यानंतर ना आई काळूबाईने आपल्यासाठी सोयीसुविधा काहीतरी योजना आखलेली असते. आम्ही इथं आल्याच्यानंतर 3:15 वाजले होते, 3:20-25 असे काहीतरी झाले होते. तिथं आलो अन्नछत्राच्या तिथं, गाडी पार्क वगैरे केली, पावती वगैरे हे केली. आणि तिथं आल्याच्यानंतर भूक तर प्रचंड लागली होती. तर म्हणलं आता जेवणाचं कसं करायचं, तर दाजींनी पाहिलं, बोलले अरे इथं अन्नछत्र आहे जाऊन पाहूया. तिथं गेलं तर ते बोलले की नाही जेवण संपलेलं आहे, जेवणाची वेळ संपलेली आहे. तर मी म्हणलं दादा वेळ किती काय असते, तर त्यांनी सांगितले 10 ते सकाळी 10 ते दुपारी 3पर्यंत अन्नछत्र चालू असतं, जेवण वगैरे असतं. तर तुम्ही किती लोक आहेत बोलले, तर मी बोलला मी 3च लोक आहेत. तर आधी म्हणजे आमच्या आधी काही लोक गेलेली होती, पण त्यांची खूप लोक होती वाटते, मी त्यांना नाही भेटलं वाटते, बाहेरचेच होते कुठले तरी. तर त्यांना आम्ही विचारलं, पण त्यांना आम्ही जे बोललो ते काही समजलं नाही असं वाटतं.
मग आल्याच्या नंतर मग ते दादा बोलले की जावा तुम्ही जाऊन तर पहा नाही का आहे का नाही ते. मग गेलो आम्ही वरती गेल्याच्या नंतर ना पाहिलं तर होतं म्हणजे हे संपलेलं होतं, चपाती वगैरे संपलेली होती, पण चवळीची भाजी, भात आणि रवा हे आम्हाला भेटलं. भाजी होती कसली तरी मिक्स भाजी होती, पण छान होतं जेवण. म्हणजे हे प्रसाद आहे, अन्न आहे, अन्नाला नाव ठेवू नये ही माझी नीतिमत्ता आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. अन्न कोणतंही असो, अन्नाला कधीच नाव ठेवायचं नसतं. हे इथं आम्ही थांबलो. दाजी प्रचंड माझ्यावरती खेळलेले होते, पण बिचारे मला काहीच बोलले नाही. होतं राग त्यांच्या चेहऱ्यावरती दाजीच्या दिसत होता की तुझ्यामुळं मला जेवायला भेटलं नाही. तुला म्हणत होतं तिथं जेव, तू जेवली नाही. आणि मेन काय माहिती का, त्यांचाही दोष नाही. त्यांना गाडी इथून तिथून चालवायची होती, बाईक चालवायची होती. त्यांना प्रचंड भूक लागलेली होती, पण पर्याय नव्हता. कारण मी तिथं जे पाहिलं त्याच्यावरती मी तिथं खाऊच शकत नव्हते. म्हणून मी दाजींना म्हणलं नाही तुम्हाला खायचं तर खा, मी नाही खाणार म्हणून असा विषय झाला. इथं पार्किंग आहे गाड्यांची. आपण पोहोचलेलो आहोत गडावर. आपण साईडला पार्किंग आहे, सगळी गर्दी दिसते भरपूर. पाहूया आता वरती गेल्याच्या नंतर कसं काय आहे ते. टू व्हीलरला पण पार्किंग आहे. टू व्हीलरला किती 10 रुपये पार्किंग वाटते. इकडे जायचे वरती गडावरती आता आपल्याला. टू व्हीलर जाते गडावरती, पाहूया. इथं अन्नछत्री पाहूया, प्रसाद भेटतो का, प्रसादाचा लाभ घेऊया. पाहू अल्प दरात. पौष महिन्यात जर तुम्ही आले ना तर इकडे ना सगळी गर्दी असते. पार्किंगसुद्धा गाड्यांना नसते, इतकी गर्दी असते. आणि टू व्हीलर, फोर व्हीलर काही असं तुमच्या वरती जाऊ शकत नाही, असा विषय. आता उगाच पौष महिना नाही आहे, गर्दी कमी आहे, म्हणून आता आपली चालली आहे गाडी वरती. हे अशी दुकानं वगैरे आपल्याला जे काय घ्यायचे खूप सारे दुकान आहेत. सुधारणा खूप झाल्या. अशी तुम्हाला लोखंडी भांडी वगैरे घ्यायची असेल तर ती पण आहे. इकडनं जाती वाटते डायरेक्ट गाडावरती गाडी, तिकडून जाती वाटते, तिकडून माहिती आहे जाते, तिकडून डायरेक्ट पुढून गाडी जाते. तिथं कशाला लावायची, इकडून जाते डायरेक्ट पुढं गाडी. हा जो रस्ता आहे ना, हा डायरेक्ट बॅक साईडने जातो. आणि तिकडचा जो रस्ता आहे तो कमानीपाशी खाली जाऊन खाली स्टॉप होतो. यांनी डायरेक्ट आपण गडाच्या पायरीपाशी वरती जातो, म्हणजे नाही का, गाड्या डायरेक्ट वरपर्यंत जातात. आता पाहू वरती जायला गेट बंद आहे, चालू आहे का कसं काय, शक्यतो चालूच असतं. पाहूया. आईची इच्छा. हे पाहिजे, हा गड आहे आईचा, दिसत आहे. गडाकरता काम केलेलं आहे, पूर्वी नव्हतं. आता छान असं काम वगैरे करण्यात आलेलं आहे. इकडून घ्यायला लागेल गाडी. हे पहा, जर तिकडनं आलं असतं तर गाडी आपल्याला इकडेच कुठेतरी पार्क करावी लागली असती, पायऱ्यात चढून जावे लागल्या असत्या. पण आता उगाच योगायोगाने आपल्याकडे टू व्हीलर आहे, म्हणून आपल्याला टू व्हीलर डायरेक्ट जाते. आणि तुम्हाला सांगू का, सकाळचं वगैरे जर आलो ना पहाटे, तर मग हे जे गेट आहे इथलं, हे गेट ओपनच असतं. गाडी डायरेक्ट वरपर्यंत जाते, कारण बहुतेक वेळा आम्ही आलेलो आहे, त्याच्यामुळे ही आहे माहिती थोडीफार. तेव्हा पूर्वी नव्हतं आहे बांधकाम, आत्ता 5-6 वर्षापूर्वीचं आहे. जीर्णोद्धार वगैरे करण्यात आलेलं आहे, छान असं. ती घटना आपल्याला खूप थंड हवामान आहे, खूप थंड वातावरण आहे. एवढी गरमी आहे, गडावरती गार हवा आहे. कोणाच म्हणतात गार डोंगराची हवा न बाई, असं सण गारवा. ते पहा, आलो डायरेक्ट आपण मंदिराच्या इथे. मंदिर आहे ह्या साईडने आलं ना की मग आपल्याला हे पण करावं लागत नाही, पायऱ्या वगैरे काही चढायची गरज नसते, डायरेक्ट गाड्यावरती येतं. वातावरण असं आहे.
पाण्याची सोयीसाठी टाकी वगैरे बांधण्यात आलेली. दाजी गाडी पार्क करतात. चला जाऊया आता. पहिली खूप झाडं वगैरे होती इथं, आता काही नाही राहिलं. हां, साडी चोळीन ते घ्यायचे आपल्याला. आपण आलेलो आहोत गडावरती. ओटी वगैरे घेतलेली आहे. ते दिसणार. Make a U-turn, then turn right. Head north. Then, make a U-turn. Your destination is on the right. आता तुम्ही म्हणाल दाजीकडे ओटी दिली, काही चुका नाही घेतली तर व्हिडिओ कोण काढणार असा पण विषय होतो. म्हणून दाजीकडे दिलेली आहे. आणि इकडे आपली अस्तराणी आहे. चला तर दर्शन घेऊ. छान मस्त नारळ पाणी तिथं झालं. गर्दी खूप आहे. चाफीची झाडं वगैरे मस्त लावून. आज शुक्रवार आहे ना, त्याच्यामुळे गर्दी आहे. हो, या डायरेक्ट दर्शन भेटते का आपल्याला? हो, शुक्रवार असल्यामुळं वरती पण असं म्हणजे हे सुवासनी वगैरे पण घातल्या जातात वरून. हां, वरून आणून किंवा इथं गडावरती वगैरे करतात. आणि अशा सुवासनी वगैरे घातल्या जातात आईच्या. अधिक महिना आहे ना, त्याच्यामुळं दिसतंय ना. चला तर आता आपण इथून दर्शनाला जाणार आहोत. दर्शनाची लाईन खूप मोठी आहे. पाहूया किती वेळ दर्शनाला लागतो. आणि आतमध्ये मोबाईल काय अलाउड नाही. ते शूटिंग वगैरे काय मला काढता येणार नाही. पुन्हा नंतर ना भेटूया. हा व्हिडिओ लांब होत आहे. दुसऱ्या पार्ट